आज सकाळी 12 वाजताच्या दरम्यान मूल तालुक्यातील मोरवा या शाळेत जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी काही शिक्षकांनी त्यांना सहल म्हणून कनरगाव इथे घेऊन जात असताना त्यांची ट्रॅक्टर पलटी खाल्ली व काही मुलं जखमी झालेले. आपण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आलेलो आहोत आणि आपण शाळेचे मुख्याध्यापक आहे नेताम सर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ. सांगा सर नेमकं या सहलीबद्दल नाही का अगोदरच आमच्या शाळेत समितीमध्ये मंजुरी घेतली होती. असं पाहतो मुलं नागपूरला न्यायचं होतं सहल बसनी, परंतु मुलं न जमल्यामुळे मग आता जवळपासचं म्हणून आम्ही इथं कनाडगावला म्हणून येण्याचं ठरवलं. सरांचं पण असं आहे की त्यांना नागपूरला न्यायचं होतं, पण काही असुविधेमुळे त्यांनी कनरगाव या ठिकाणी सहल नेण्याचं ठरवलं. परंतु सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही उच्च शिक्षित मुख्याध्यापक आहात आणि मुला त्या मालवाहू ट्रॅक्टरमध्ये मुलांना सहलीला नेणे कितपत योग्य आहे? नाही, योग्य नाही आहे ते. आमच्या याच्यानुसार ठरवलं नाही का आम्हाला परस्पर यांची आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाही परवानगी घ्यावं लागतं. ती तुम्ही परवानगी घेतली होती का? हो. कोण होते वरिष्ठ अधिकारी? कोण? केंद्र प्रमुखाकडे दिलं मी लेटर वगैरे. त्यांनी ट्रॅक्टर न्यायसाठी सांगितलं? नाही, ट्रॅक्टर न्यायसाठी नाही, आम्ही नेतो म्हटलं. तिथं काही उल्लेख नव्हतं या वाहनांनी त्या वाहनांना. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, आता मालवाहू ट्रॅक्टरमध्ये तुम्ही विद्यार्थी घेऊन गेले, ग्रामीण भागातले विद्यार्थी गरीब विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही त्यांना ट्रॅक्टरमधून नेले आणि जर तुमच्या स्वतःचे मुलं जर असेल तुम्ही त्यांना ट्रॅक्टरमधून नेले असते का? तसं नाही तर का बरं? आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो, आपण मूल शहर अध्यक्ष शिवसेना उठावा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत गटवार यांच्याकडून जाणून घेऊ. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आज आपल्या मूल तालुक्यामध्ये कनाडगाव देवस्थानला जाताना ट्रॅक्टरच्या माध्यमातून अपघात घडला. एकीकडे नुकताच एक ताजं प्रकरण मूल तालुक्यातील सुशी या गावात झालेला, तिथं एका विद्यार्थीचा जीव गेलेला अशाच निष्काळजीपणामुळे. आणि त्याही परिस्थितीमध्ये अजूनही काय शिक्षकांना, अजूनही काय विद्यार्थ्यांची काळजी नाही का? प्रशासन याच्याबद्दल हतबल आहेत का? कारण आज एक जीव आत्ताच गेला नुकताच, त्याच प्रशासनाच्या, शाळेच्या आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या निष्काळजीपणामुळे. आणि तेच एक परत पुन्हा मूल तालुक्यामध्ये नुकताच घडलेला प्रकरण जो आज कनाडगाव देवस्थानला जाताना घडलेला आहे. अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत, काहीच्या हाताला खूप मोठी इजा लागलेली आहे, काहीच्या डोक्यांना लागलेला आहे. या प्रकारे अशा प्रकारे जर आपल्या मूल तालुक्यामध्ये शिक्षकांकडून जे विद्यार्थ्यांना घडवतात त्या शिक्षकांकडून जर अशा प्रकारे चुका होत असतील, याला जिम्मेदार कोण? याला जिम्मेदार सर्वस्व शिक्षक आणि आपल्या शिक्षण समितीचे जो कोणी व्यवस्थापन समितीचे जो कोणी अधिकारी असतील ते आहेत. कारण आज ज्या परिस्थितीमध्ये ट्रॅक्टरनी ज्या प्रकारे या लोकांनी पैसे वाचवण्याकरिता सहलीचा माध्यम सांगून स्वतःही तिथं आपली पोळी खाण्यासाठी, भात खाण्यासाठी आपलंही एक माध्यम म्हणून देवस्थान निवडलं, जे की सहल हा देवस्थानाचा माध्यम नसतो, एखादा पर्यटन स्थळ असतो. परंतु चुकीच्या पद्धतीने ज्या प्रकारे आज घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना उभाटाच्या तर्फे आम्ही आंदोलन करू. वेळ पडल्यास जिल्हा परिषद शाळा मोरवाईला आम्ही कुलूपही ठोकू. याच्यावरती कारवाई करण्यात येईल. खबर महाराष्ट्र न्यूजकरिता कॅमेरामन देवा चांबारेसह मनीष अक्षवा, मूलचंद्र.